कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारतीय वेळेनुसार रात्री 2:30 वाजता पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता. एलन मस्क सहकुटुंब पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल. भेटीदरम्यान टेस्ला आणि स्टारलिंक संदर्भात चर्चा होणार. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना. मुख्यमंत्री फडणवीस अमित शहांना भेटण्याची शक्यता, तर उद्या फडणवीस प्रयागराजला जाणार असल्याची माहिती. अजित पवार, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, रामराजे निंबाळकर यांच्यात 2 तास चर्चा. दादांची भेट हा शासकीय आणि पक्षीय कामकाजाचा भाग. धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून खुलासा. बाळासाहेब ठाकरे सहकाऱ्यांना सवंगड्यांसारखं वागवायचे. बाळासाहेबांनंतर सहकाऱ्यांना नोकर घरगड्यासारखी वागणूक दिली गेली, त्यामुळे 2.5 वर्षापूर्वी उठाव करावा लागला. साळवींच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली, तर दिल्लीत आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट न घेतल्यानं चर्चांना उधाण. आपण शरद पवारांपेक्षा मोठे आहोत असं आदित्य ठाकरेंना वाटलं असेल. मला पुरस्कार दिल्यामुळे पवारांचा तिरस्कार करायला लागले आहेत. पवारांवर अविश्वास दाखवणं योग्य नाही. शिंदेंची ठाकरे गटावर टीका. ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत जाणार या अफवा. शिंदेंचं निमंत्रण असल्यानं स्नेहभोजन आणि सत्कार सोहळ्याला उपस्थित होतो. खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून स्पष्ट. ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश. राजन साळवींच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का. त्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेकडून ऑफर. भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. मंत्री उदय सामंत यांच्याकडून भास्कर जाधवांना शिवसेनेत येण्याची ऑफर. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार. राहुल गांधींचे निकटवर्ती अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड. यापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पाडली. सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी. वार्षिक तरतुदीच्या 70%च निधी वापरण्याच्या सूचना. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण असल्याच्या चर्चा. 65 वर्षावरील टॅक्सी रिक्षा चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत 10,000 मिळणार. आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुण्यात पीओपीची मूर्ती बनवणं अथवा विसर्जित करण्यावर बंदी. पीओपीची मूर्ती बनवल्यास कारवाई केली जाणार. पुणे महानगरपालिकेचे आदेश. मनसेच्या इशाऱ्यानंतर सारंग साठेचा पुण्यातील अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा शो रद्द. शोसाठी ज्यांनी तिकीट बुक केली त्यांना पैसे परत दिले जाणार असल्याची माहिती. कणकवलीतल्या गड नदीजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात. ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात मुलाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 कोटी रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त. सीआयएसएफची मोठी कारवाई. भरतभाई नथानी नावाच्या प्रवाशाकडून हिरे जप्त. मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू. मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून हिंसाचार. उत्तराखंडमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचं सुवर्ण पदकाचं अर्धशतक. स्पर्धेत महाराष्ट्राला 53 सुवर्ण, 70 रौप्य तर 72 कांस्य पदकं. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.